ते झाडू ते चालले गाडीवरती. कोण आलं? मुक्ता आली. मस्त मुक्ता आली. मग नंतर मुक्ता मस्त खेळायला बसली. मी तोपर्यंत स्वयंपाक पाणी केला आणि तिला थोडं बरं नव्हतं ना. तिला विचारलं मी, तू काही खाते का? ते नाही म्हटली. म्हटलं मग काय स्वयंपाक करू? डाळ भात खाशीन का म्हटलं. म्हणे हो म्हणे डाळ भात खाईन. मग तिला मी थोडंसं पंगरून झोपून दिलेलं होतं. पण नंतर मग आपला डाळ भात झाला. मग मी तिला मस्त खाऊ घालत होती. तर ती म्हणे मला खाऊ घाला म्हणे. मग तिला दिलं. तिच्या हाताने खात नाही ती तिला तशीच सवय लावलेली हाताने खाऊ घालायचं. तर त्याच्यामुळे ती म्हणे खाऊ घाला. तर मी तिला खाऊ घातलं मस्त. तिने मग दादू ताऊने सगळ्यांनी खाल्लं आणि आम्ही मस्त गप्पा गोष्टी तिचे पण खेळणं पण चालू होतं. तिला खाऊ घालणं चालू होतं. आम्ही सगळेजण TV पण बघत होतो. आणि म्हटलं चला बाकीचा स्वयंपाक बाकी होता, पण पहिले गरम गरम डाळ भात खाऊन घालू. डाळ भात खाऊ घालते म्हटलं तिला पण. ताऊला दिला, दादूला दिला. सगळेजण पहिले नाश्ता करत होते ते. मग चला म्हटलं आपण आता दुसऱ्या कामांना. मग मला स्वयंपाक करायचा होता. तोपर्यंत तिच्याशी गप्पा पण चालू होत्या आमच्या. आणि ते आले ना त्याच्यामुळे मुलं पण एवढे खुश झालेले होते ना. खूप मस्त. लवकर दादू ताऊ म्हणे आज मला रविवारी उठवू नका, पण मुक्ताला घ्यायला जायचं होतं त्यांना तिथे. तर एवढे पटक्यात उठले, लगेच आवरून मिवरून मस्त गेले ते घेण्यासाठी. तर त्यांना त्यांची ती लहान बहीण आहे त्यांच्यामुळे त्यांना पण खूप आनंद होतो ती आल्यावर. ती पण खूप आनंदी मस्त नाचत कुदत होती, त्यांच्याबरोबर खेळत होती. तिला पण बरं नव्हतं म्हणे रात्री, पण एवढी बारीक म्हणजे खुश झाली ती. तिचं सगळं दुखणंच चाललं गेलं. मग नंतर स्वयंपाक करायला घेतला. मी बटाट्याची भाजी बनवली, डाळ भात आणि पोळ्या करायला घेतल्या. म्हटलं चला आता पटापट स्वयंपाक करून घेते. यांना जायचं होतं ड्युटीला आणि ड्युटीची तयारी चालू होती त्यांची. आणि दादू आणि ताऊन ते खेळत होते पुढे. मग नंतर मी ना पटापट स्वयंपाक करायला घेतलं. म्हटलं चला स्वयंपाक वगैरे आवरून घेते. नंतर मुक्तान मी बसली सगळं कामं वगैरे आवरून. आणि ती ना रुमालाचं काही काही बनवून दाखवत होती. मी सिनियर KG ला जाते. तर खूप छान अशी बघा तिने मस्त सांगितलं सिनियर KG ला जाते ती. तर ती आहे ना आज रुमालपासून काय काय बनवायचं ते दाखवणार आहे तुम्हाला. तर चला आपण बघूया. तर बघा आता जहाज येतं म्हणे, मला जहाज करून दाखवते ती. अरे वा, व्हेरी गुड. बघा किती छान जहाज करून दाखवलं तिने. तर हे पा जहाज आहे ना. तर हे बघा मस्त जहाज बनवून दाखवलं तिने. तर बघा तिच्या मानाने तिने बरोबर वयमानुसार बरोबर करून दाखवलेलं आहे. आता आहे ना काय बनवून दाखवणार आहे? बॉल बनवून दाखवणार आहे. तर ती शाळेत घेऊन जाते ना रुमाल, तर त्याच्याने असं शिकलेली ती. माझे फ्रेंड शिकवते. तिचे फ्रेंड शिकवते तिला. बघा लहान लहान मुली कसं एकमेकाला शिकवता. तर माझी फ्रेंड माझ्यापेक्षा खूप छान आहे. छान आहे ती. रणवी आहे तिचं नाव. रणवी. खूप क्यूटी पाय ती. असं आहे का? बघा कसं छान बोलते ना. तर बघा मस्त करून दाखवलं तिने. सिनियर KGचीच मुलगी आहे, पण बघा कसं बनवून दाखवलं तिने. तर बघा असं खेळतो म्हणे आम्ही शाळेत स्कूलमध्ये. टाइम मी एवढी गोलू मोलू मी बोललो ना की तू गोलू मोलू, तर ती माझ्या मागे बोलून देते तू गोलू मोलू, तू बी गोलू मोलू असं. अशी म्हणते का? माझी बेस्ट फ्रेंड आहे ना. मग ती काय दुसऱ्याची आहे का ती? नाही ना, तुझीच आहे का? तर बघा मुलीचं पण कसं असतं, ती माझीच बेस्ट फ्रेंड आहे, दुसऱ्याची नाही आहे. ती असं आहे ते तसं आहे. तिला एवढी आवडते ती खूप छान. तर बघा तिने कसं करून दाखवला बॉल. तर बघा खूप छान असं बॉल करून दाखवला तिने. मस्त. अजून काहीतरी बनवून दाखव. हा काय बनवून दाखवणार आहे अजून? 2 प्रकारचे झुले. झुले येतात तुला? हा 2 प्रकारचे. बापरे. बनवून दाखवू का? बनवून दाखव. एकचा का 2चा? नाहीये ना. मी एकचा. बघा तिने मस्त झुला बनवून दाखवला. छान जमला का? अरे वा.
दुसऱ्या प्रकाराचे बी येतं. बघा किती छान. दुसऱ्या प्रकाराचे बी येतं. आता याला उलटा करून याला असं आणि याला याच्यामध्ये घुसून द्यायचं. अरे वा, हा झाला दुसरा प्रकार. बघा किती छान बनवला ना. तर बघा खूप छान बनवते आपली मुक्ता. मस्त नवीन नवीन प्रकारचं बनवून दाखवते. रुमाल पासून तिने 4-5 प्रकारचं बनवून दाखवलेलं आहे. हे सुद्धा कमळाचं फुल करून दाखवलं. त्याला मस्त पाकळ्या चारी बाजूने पाकळ्या आहेत. तर बघा खूप छान बनवलं हे सुद्धा. अरे वा मुक्ता, बरंच काही येतं तुला. कोणी शिकवलंय ते? माझ्या फ्रेंडने शिकवलंय. तुझ्या फ्रेंडने शिकवलंय का? मस्त इकडे छान केल्या आहेत सगळ्या. बघा कशा. तर बघा मस्त उड्या मारतायत सगळ्या मुली. मस्त मुक्तामध्ये खेळताय त्या. लहानपण कसं असतं ना. तर बघा हा मस्त करताय. ही एक तर बघा मस्त संध्याकाळी बसलेलो होतो आम्ही. बाहेर बसलेलो होतो. तर मुलं बघा किती मस्त आनंद घेत आहे खेळण्याचा. तर बघा सगळेजण कसे हाय करताय तुम्हाला. तर बघा मस्त आज मुक्ता आली ना, तर मुक्ता मध्ये खेळायला आलेल्या आहेत. तर बघा मुक्ता खूप मस्त एन्जॉय करते त्यांच्यामध्ये. तिच्या बरोबरीच्या असल्या ना तर कसं वाटतं ना. आता आपल्या बरोबरीच्या बाया राहिल्या की आपल्याला किती छान वाटतं. तसं त्यांच्या बरोबरीच्या मुली राहिल्या की त्यांचा आनंद वेगळाच असतो. तर बघा किती छान खेळताय ते. हा करा, डान्स करा. तर बघा त्यांचा डान्स. तर आपण करतोय मस्त पाणीपुरी. आणि आता ही बटाट्याची भाजी पडलेली होती आज सकाळची. तर आता मस्त पाणीपुरी करतोय. हे आपले चिंचेची चटणी आणि आपलं हे पुदिन्याचं पाणी. तर आज मुक्ताला म्हटलं काय खाते, तर म्हणे पाणीपुरी. तर पाणीपुरीचा काही व्हिडिओ केलेला नाही आहे, पहिला आपण दाखवलेला आहे. तर चला पाणीपुरी खायची आता. बाहेरची पाणीपुरी खायची नाही म्हणे. तिचे मोठे पप्पा बोलले. तर मुक्ताला खोकला येत होता. आता बाहेरची पाणीपुरी नाही खायची म्हणे. मुक्ता घरची खायची. तर तुला ना मोठी मम्मी करून दाखवेल. तर मग मी आता करून दाखवली. तर आपलं हे चिंचेचं पाणी पण झालेलं आहे मस्त. आणि हे आपलं पुदिनाचं पाणी पण झालेलं आहे. आणि आपली मस्त पाणीपुरी बटाट्याची भाजी. तर चला. तर बघा नंतर मस्त पाणीपुरीचं चालू होतं. खेळणं कुदणं झालं. मग स्वयंपाक बाकी होता पण त्यांना भूक लागलेली होती. तर ते म्हटले दादू ताऊ ते मम्मी सकाळी पप्पा म्हटले होते पाणीपुरी करून दाखवेल बुवा असं. तर चल पाणीपुरी कर. मग पाणीपुरीची मस्त छोटीशी पार्टी चालू आहे त्यांची. आज संडे पण होता ना, तर मस्त छोटीशी पार्टी करू म्हणे आपण घरातल्या घरात. असं बनवून दिलं ना मग मुलं खाऊन घेतात. बाहेरचं जास्त आम्ही खात नाही. मला घरीच बनवायचं आणि खाऊ घालायचं आवडतं. तर मी घरीच बनवलं. मुलांसोबत आपण पण थोडं खाऊन घ्यायचं. मुलं पण खातात. बाहेर ते विकतचं चांगलं नसतं. त्यासाठी ना मी घरीच बनवते. सगळं बनवून घेते. कचोऱ्या, पाणीपुरी, समोसा सगळं बनवता येतं मला. तर मी सगळंच घरी बनवून घेते. तर म्हटलं चला आज मुक्ता पण आलेली आहे. मुलांचं पण इच्छा आहे. तर आज मस्त पाणीपुरी करू. मग आम्ही पहिले पाणीपुरी केली. मग नंतर आम्ही सगळं पाणीपुरी पार्टी वगैरे केली. आणि तिचे पप्पा पण आलेले होते. ते तिकडे जेवत होते पुढे. त्यांनी पण पाणीपुरी खाल्ली. आणि आम्ही पण इकडे मागे बसलेलो होतो किचनमध्ये. आणि मस्त चालू होतं आमचं बोलणं चालणं खाणं
गप्पा गोष्टी. मुक्ताला काही जास्त भाजीचं आवडत नव्हतं, ती सुक्या सुक्याच पुऱ्या खात होती. तिने 1-2 भरल्या आणि मला दिल्या आणि नंतर ती सुकी पुरी खात होती. आणि मग नंतर माझी जाऊबाई ते तिला घ्यायला येणार होते. मग जेवण वगैरे झालं आमचं, ते आले, जेवण वगैरे झालं, मग भांडे घासणं चालू होतं आणि नंतर सगळं आवरून घेतलं आणि जेवण झाले आमची आणि आवरून मध्ये जात होते. मुक्ताला घेण्यासाठी आलेले होते, ते जात होते. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. मुक्ता नाही म्हणत होती, तिला म्हटलं मी परत येईन म्हटलं शनिवारी घ्यायला, तर ती गेली तेव्हा आणि मुलांना पण काही करमत नव्हतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा.